नाही, याबाबत उगाचच काही लोक राजकारण करत आहेत। मी स्वतः मराठी भाषेचा मंत्री आहे, त्याच्यामुळं जसं जिल्हाधिकारी होत असताना, जसं मुख्य कार्यकारी अधिकारी होत असताना, जसं पोलीस अधीक्षक होत असताना मराठीचा पेपर द्यावाच लागतो। त्याच्यामुळं कोणावर जबरदस्ती करून हे केलं जात नाही आहे। तर जे रिक्षावाले आहेत, जे टॅक्सीवाले आहेत, त्यांना देखील प्रामाणिक मराठी बोलता यावं ही भूमिका जर परिवहन मंडळाची असेल तर त्याचं उगाचच राजकारण करू नये। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांना स्वतःहून शिका असं काही परिवहन मंडळ सांगत नाही, ते स्वतः देखील शिकवायला तयार आहेत। परंतु जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्याला मराठी आली पाहिजे असं जर प्रताप सरनाईक म्हणाले असतील तर त्याच्यामध्ये वावगं काय। परंतु एक महत्त्वाची भूमिका अशी आहे की जो गैरसमज अमराठी लोकांमध्ये पसरवला जातो आहे तशा पद्धतीची नक्कीच शिवसेनेची आणि परिवहन विभागाची भूमिका नाही। त्याच्यामुळं फक्त त्यांनी शिकावं ही जर आग्रहाची भूमिका असेल तर त्याच्यामध्ये कोणी वावगं वाटून घेऊ नये।